जळगावमधील मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यामध्ये तिरंगी लढत होती। अपक्ष विनोद सोनवणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या गाडीवरती एक गोळीबार आणि दगडफेक होऊ नये त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय। मुक्ताईनगरमधील घराणेशाही आणि हुकुमशाही मोडीत काढणार असल्याचं मत त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलंय। मी जनतेच्या प्रतिसादामुळे, जनतेच्या प्रेमामुळे माझी अपक्ष उमेदवारी ह्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली आहे आणि जो जनतेतून मला प्रतिसाद मिळतो आहे, उत्साह मिळतो आहे। मी गावोगावी माझ्या प्रचार फेऱ्या होत आहेत, तर मला गावोगावी रांगोळ्या काढून वगैरे लोकांचा जो उत्साह मिळतो आहे त्याच्यामुळे माझ्या भावना थोड्या अजून पल्लवित झालेल्या आहे। आणि इथं घराणेशाही विरुद्ध हुकुमशाही हे मला याच्यामध्ये त्यांचा पराभव करून मला इथं लोकशाही पद्धतीने इथं माझा विजय मिळवायचा आहे। तरी जनता माझ्या पाठीशी आहे। जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। जनता फक्त समोर यायला तयार नाही आहे, पण जनता मला मतपेटीरूपी मतदान करून मला विजय करते अशी मला ग्वाही आहे।